हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् लभ्यते. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. ऐचे विष्णु सहस्रनामाचे श्लोको. अग्रणीर्ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात्. अग्रणीर्ग्रामणीः श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात्. आवर्तनो निवृत्तात्मा संव्रतः संप्रमर्दनः अहः संवर्तको वह्निः अनिलो धरणीधरः. आवर्तनो निवृत्तात्मा संव्रतः संप्रमर्दनः अहः संवर्तको वह्निः अनिलो धरणीधरः. आता अग्रणीये नमः. नामावळीर सांगची जलरी. अग्रणीये नमः, ग्रामणीये नमः, अग्रणीये नमः, ग्रामणीये नमः आणि श्रीमते नमः, न्यायाय नमः, श्रीमते नमः, न्यायाय नमः, नेत्रे नमः, समीरणाय नमः, सहस्रमूर्ध्ने नमः, विश्वात्मने नमः, सहस्राक्षाय नमः, सहस्रपदे नमः, आवर्तनाय नमः, निवृत्तात्मने नमः, संवृत्ताय नमः, संप्रमर्दनाय नमः, अहः संवर्तकाय नमः, वह्नये नमः, अनिलाय नमः, धरणीधराय नमः, अहं संवर्तकाय नमः, वह्नये नमः, अनिलाय नमः, धरणीधराय नमः. आता अग्रणीः अंगा अग्रणीर्ग्रामणीः म्हणस. अग्रणीर्ग्रामणीः म्हणरे अग्रणीः ग्रामणीः, अग्रणीः ग्रामणीः ते दोन ಒಟ್ಟು करून अग्रणीर्ग्रामणी श्रीमान तशी म्हणच्या नाही मॅ. अग्रणीः ग्रामणीः श्रीमान तशी म्हणूयात. अग्रणीः ग्रामणीः तशी म्हणूयात. आणि वरलेल खंय थंय जॉइंट ना थंय म्हळ्यार संधी कुडसून शब्दना मागीर दोन्ही अन्य श्लोकांतो आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः अहः संवर्तको वह्निः. थंय 8 अक्षर जाता. अहः 2 अक्षर, संवर्तको 4 अक्षर सहजल नव्हे
वह्निही 8 अक्षर 8 करून म्हणची ते अनुष्टुप छंद. तशी अह संवर्तको वन्नीरनिलो ते ओटू म्हणका जाता ताजे पशी अह संवर्तको वह्निही वह्निही अनिलो धरणीधरः. मस्त जनान मज्जितना अह संवर्तको वन्नी वन्नी म्हण राबयतात त्यांनी म्हळ्यार उसर घेवका न्हय रनिलो म्हणटाची रनिलो रनिलो नाही ते अनिल अनिल म्हळ्यार वायू. अह संवर्तको वह्निही अनिल वह्निही अनिल ते ಒಟ್ಟು करतना वन्नी रनिल जावचे. तशें जावन अह संवर्तको वह्निही म्हण रब्बोनो अनिलो वह्नी रब्बोचे ना वह्निही म्हण रब्बोचे अनिलो अनिलो ते वह्नी रब्बुनु रनिलो म्हळ्यार ते अर्थ नाशी जाता ते तप्पू जाता. वह्नी रनिलो म्हणना वह्निही अनिलो तशें करून म्हणटा ते जेव्हा. आतां आमी अर्थ पळोवया. अग्रणीये नमः अग्रणी अग्रणी म्हळ्यार श्रेष्ठ अग्र म्हळ्यार पुराजनाल पशी सुरवेचो मुंदाळो म्हणटाची एद्राचो सर्व जनांकय सुरवेचो पळय रायाकय आमी सर्व प्रजा वर्गाक मुखारसून व्हरतलो म्हणटा पळय म्हळ्यार तांकां पुराय निग्रह करून तांकां चंद करून चलयसून व्हरतलो. तशी अग्र अग्रणी एक सैन्याचे अग्रणी कोणा म्हळ्यार सेनाधिपती देशाचे अग्रणी कोणा म्हळ्यार रायो. तशें पुराय आसा. देवतेंगेल अग्रणी कोण म्हळ्यार ब्रह्मो अशें पुराय आसा. तशें जाल्यार अर्थ कसले म्हळ्यार वो अग्रणी सर्व जगत्याकची सुरवेचो सर्व जगत्याकची सुरवेचो ब्रह्मादी देवाकय सुरवेचो. आनी कोण कोण अग्रणी म्हूण आसाची सेनांतलो अग्रणी जेवो देशाचे अग्रणी जेवो कोणय जेवो तांगेले अंतर्यामी जावन तोच आसता कोण परमात्मो आसून तांगेल करीन सर्व तांणी कोरका जाल्लें काम करयसिता. आतां मध्यमा पांडव जालो अर्जून तांत भितरी आमी नर म्हूण म्हळेले अवताराचे आवेश आसा म्हणटाची. तशी धर्मसंस्थापनेकोस्कर धर्मसंस्थापन करचे खातीर अर्जुन जावन तो आयला नर नारायण कृष्ण जावन आयला पळयताचे आमी. तशें जावन तांणी तो अग्रणी कोण पांडवालांतू थंय अर्जुन अग्रणी निजावन प्रायन अग्रणी दुर्योधन धृतराष्ट्र सॉरी युधिष्ठिर पांडवालांतू प्रायन अग्रणी युधिष्ठिर कौरवालांतू प्रायन अग्रणी धृतराष्ट्र जेवो धृतराष्ट्र कुर्डो जालेलो देखून त्या कौरव सैन्याक अग्रणी कोणा म्हळ्यार दुर्योधन. तशें पुराय आसा. हांगा जगत्याक परमात्मान पळय परमात्माक अग्रणी म्हूण कसो खातीर म्हणटाची म्हळ्यार मध्यमा पांडवाले आंगांतू अंतर्यामी जावन आसून युद्धाक तागेले अर्जुना करीन युद्धाक सन्नद्धती करयलो परमात्मा. तशें जावन तो अग्रणी. मात्र न्ही गीता त्या कुरुक्षेत्रांत चंद भगवद्गीता चंद म्हळ्यार चांग संदेश आसूचे भगवद्गीताचे बोधने अर्जुनाक करून सगळे जगत्याक विशेष एक संदेश म्हळ्यार मानव जीवन कसले खातीर म्हळ्यार एक संदेश अनुग्रह केलेलो परमात्माक अग्रणी म्हणटाचे. आतां आमगेले देहाची कुरुक्षेत्र एक विंगड कसले न्ही आमगेले देहाची कुरुक्षेत्र त्या कुरुक्षेत्रा भितर म्हळ्यार त्या देहा भितर आसून आमी करचें जीवनच पळय एक युद्ध तें कोणाल मद्दे तुलें युद्ध आमगेले आंगांत आसुरी गूण आसाची आमकां वायट दिकड व्हरचे आसुरी गूण ते आसुरी गूण पुरे कौरव आमगेले आंगांत आसूचे दैवी गूण ते पुरे पांडव ते आमकां जागृत करता. आसुरी गूण आमकां वाट चुकयता. तशीची आनी निजावन कशी म्हळ्यार हांगा आमी देह घेवन येतात न्हय तेदना ते देह म्हळ्यार कुरुक्षेत्रांत दैवी गूण म्हळेले पांडवांक गेले आनी आसुरी गूण म्हळेले कौरवांक गेले मदीं तो युद्ध जातर आसता. त्या वेळाक आमी दोळ नातिल्ले धृतराष्ट्र आनी दोळ आसूनी धृतराष्ट्राल खातीर दोळ बांदिल्ले गंधर्स पळय तांगेल मणकेची तांणी पुत्र व्यामोहार नुत बशिलीत न्हय तशी आमी मोहावश जावन इंद्रियाचे दास जावन माट चुकल्यार
त्या वेळाक आमी केदना अग्रणीये नमः म्हणून विष्णू सहस्रनामांत म्हणटा पळय तेदना परमात्मो तोची सर्व हे आमगेले देहांतू तोच अग्रणी जावन आशिल्लो देखून तो आमगेल्या देहा भितरी आसूचे आसुरी गुण नाश करता, कौरवांक नाश करता आनी आमकां वाट खंयची दिकड वचुका म्हूण म्हळ्यार पांडवाक आतां पळय सगळे जिवनांत वाट दाखयले तशी दैवी गुणां मुखांतर आमकां वाट दाखयता परमात्माला दिकड कशी वचचें म्हूण तशें हांव परमात्माक अग्रणीये नमः म्हणचें. आनी ग्रामणीये नमः ग्राम म्हळ्यार ग्रूप गुंप, ग्राम म्हळ्यार गुंप. तशी हांगा इंद्रिय ग्राम म्हणटाचे देहांतले इंद्रिय ग्राम इंद्रिय समूह पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे इंद्रिय ग्रामाकय परमात्मूच नियामक जावन आसता. मात्र न्ही ग्रामणीये नमः म्हूण आमी म्हणटना आमगेले अंगांतले कर्मेंद्रिय आनी ज्ञानेंद्रियाचे आमी दुरुपयोग करून घेना अशी पळयता. तो दुरुपयोग म्हळ्यार कसो न्ही विशय सुखादी कडेन आमगेलें मन वचचें हें इंद्रियाचे दुरुपयोग. तशी परमात्मो इंद्रिय ग्रामाक नियामक जावन आमी इंद्रियान वाट चुकना अशी पळयत पळय तशें ताका ग्रामणीये नमः म्हणचें. जेवो हांगासूचे सर्व जिवांगेले समुदाय ग्राम जीवग्राम, देवतेंगेले समुदाय देवतेंगेले ग्राम. तशी जीवग्राम देवग्रामाकय तोच अधिपती. मात्र न्ही तामस गुणाचे ग्राम समुदाय तामस गुण आसुरी गुण नाश करता, सात्विक गुण म्हळ्यार दैवी गुण समुदाय वरयता. तशें जावन ताका ग्रामणीये नमः म्हणचें. आतां श्रीमते नमः. श्री म्हळ्यार संपत्तू. संपत्त म्हणले कुडले आमी हांगा दुड्डू म्हणले रे दुड्डू एक व्हड संपत्तू न्हय न्ही चावन इतका म्हळ्यार दुड्डू नाश जाता. जाल्यार केदनाय कर्गना नातील संपत्तू केदनाय नाश जायना नातील संपत्तू म्हळ्यार कसले घुसवे वेदविद्या आनी ताजे ते वेदविद्येन आमी पावचीत आसले ज्ञान. ज्ञान कर्गना नातील संपत्त. परमात्मा लागीं आमी संपत्त मागताची. आमकां देवा आमकां मस्त दुड्डू दी तो संपत्त मागचें न्हय देवा लागीं. देवा आमकां तुगेलें येवचीत आसलें केदनाय कर्गना नातील ज्ञान दी. कर्गना नातिलें नाश जायनातील ज्ञान म्हळ्यार कसो न्ही आतां हे जन्मांत आमी येयलीची दुड्ड संपादन केलें घर केल्लें अन्य केलें दुसरें केलें कडेर म्हणटना देवान आमकां ह्या शरिरांतून साधन जाल्लें यो म्हणटना आत्म परमात्माल वटू वतकी वता न्ही देह कोणाकय नाका. तशें जाल्यार ताजे वटू आमी केलें घर वतवे ना आमी केलें दुड्ड वतवे ना कसलें वचना म्हणून ताजे वटू वत्ता. कसो वत्ता तेच म्हणलें कर्गना नातील संपत्त पळतो नाश जायनातील संपत्त ज्ञान ते सूक्ष्म शरिरा वटू वता. तागेलें साधन ते शरिरा वटू आत्मा वटू वता. ते आत्मान त्या देहा केलेलें साधन अनेक जन्म अनेक शरीर घेवन येता ती साधन त्या शरिरा दुखून मुंदरसून वता. तशी कर्गना नातील संपत्त म्हणजे ताजे खातीर त्या संपत्ताक केदनाकय नाश ना. ज्ञान म्हणलेल्या संपत्ताक केदनाकय नाश ना. जन्मा दुखून जन्माक चंग शरीर घेवन ज्ञान साधन करून खंयचे एक जन्मांत अपरोक्ष ज्ञान पावचीत आसलें सौभाग्य परमात्मा आमकां दिता. तशें जावन तागे लागीं श्रीमते नमः. श्री म्हळ्यार कर्गना नातील तसलो नाश जायना नातील तसलो ज्ञान संपत्त आसम. तशी अमूल्य जावन आशिल्ले पांच संपत्त ताणें आमकां दिनी मे कसले चक्षु श्रोत्र म्हळ्यार कानो मन वाक प्राण हे पुरे अमूल्य जावन आशिल्ले पांच संपत्त. प्राणनानांतल्यारी आमकां कसल सकळी सदृढ देह दिल्लो रे तांतूं प्राणनानांतल्या कसो करची त्या देहान नवे. तशें जावन हें पुरे संपत्तूची आयुश्य सकळे. तशें जावन पळय आमी शांती मंत्र म्हणटना भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येम अक्षभिः यजत्राः स्थिरैः अंगैः तुष्टुवां सह तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. आम्ही देवाले मागचे भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः. देवा मिगेल काना दुखूनचें अंग ऐकू तशें करी मिगेल दोळ्यांचें अंग पळत तशें करी स्थिरैः अंगैः तुष्टुवां सह तनूभिः ताणें दिल्लें तूं दिल्लेलें आमी हें चंद शरीर सुदृढ शरीर आनी कशी आसूचें दृढ अंगांग आसूतलें हे सुंदर शरिरान देवहितं यदायुः व्यशेम. तुगेल खातीरच आमी तें शरीर ताजें आयुश्य ताजें सर्व व्यशेम
आम्ही तुगेल खातीर ह्या शरीरात व्हरताची तेच्या आमकां चांग ऐकूत तशी चांग पळत तशी कोर तुगेल तिकड मन येवचें तशी कर तुगेल अपरोक्ष ज्ञान प्राप्ती जेवची तशी करी म्हूण आमी शांती मंत्रांत मागचें. आनी एक नांव न्यायाय नमः निआयः न्यायः निआयः न्यायः आय म्हळ्यार कसो न्ही आय म्हळ्यार लाभ तो तागेल भक्तांक भक्तीन प्रार्थना करतना लाभ दिवयत खंयचे लाभ दुड्डू न्ही वपास आमी हांगा आश करचे दुडवा खातीर म्हणटना लाभ म्हणली कुल्ला आमगेले दोळे येद्राक ट्राजरीन तुला दुड्डू भांगर येता जाल्यार त्या न्हयची न्हय लाभ म्हळ्यार खंयचें म्हळ्यार देवालें ज्ञान हें लाभ हें आय भक्तांक तो दिवयसिता जेवो न्यायस्वरुपी म्हळ्यार तो पळय अन्याय करयना सर्व जिवांक तांगेले कर्मफलाक अनुसार जावन भोगयत तो तशें जावन न्यायाय नमः खंय थंय तागेले ताणें आमी देवा आमी मस्त सगळें वायट केलां जाल्यार तुका एक 2 कस्तूर मोगरे उंड दिवचें म्हण लेखला तशें आमकां मस्त भोगूं नका म्हळें ना ताका आशिना तो न्याय देव तो म्हणटना कोणें कसो की लाभ लंच दिल्ले आनी दिल्लें म्हूण सांगून कसले आमी भोगना अशी करना तो आमी भोगचेशील पुरे भोगू का म्हणून तागेल्याक आमी श्रद्धेन भक्तीन प्रितीन मागलींची आमी केलेल्या कर्माक पश्चाताप भोगलींची म्हूण जाल्यार भोगची चुकोवचें जायना जाल्यार भोगयतना घट्टी मन दिवन भोगयसीत तो तागेल दय आसता म्हळ्यार आमी खंयचे कश्ट भोगल्यार मनान आमी दृढ आसताची ताका म्हळ्यार त्या परमात्माला दय तशी नेत्रे नमः नेत्रे म्हळ्यार हांगा नेत्र म्हळ्यार दोळ म्हळ्यार अर्थ न्ही नेत्रे म्हळ्यार नायकू म्हळ्यार कसो लीडर लीडर नेतार नेत्रा नेत्रे नेतार म्हणाचे शासकू नेतारो आमगेलो देशाचे नेतारो मिनिस्टरू प्रायम मिनिस्टरू नेतारो कोण मोदी नवे नेता म्हळ्यार नायक समस्त जगत्याक नायक कोण समस्त चराचरात्मक जगत ब्रह्मादी देवते ताजे नंतर तत्वाभिमानी देवते ताजे नंतर इंद्रियाभिमानी देवते पंचभूत सर्वै सृष्टीक परमात्मुची नेता तशें जावन ताका अखिलांड कोटी ब्रह्मांड नायका म्हूण म्हणटाची कितले की अवतार घेवन येता आनी जगत्याचो एक नेतारो जावन मुख्यस्त जावन धर्म अवनतीक वचनान अशी पळोवन घेता तशी हांगा आमी नेत्रे म्हळ्यार जगत्याचो नायक अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक जलल दिकून तो नेत्रे नमः समीरणाय नमः सम्यक ईरयति इति समीरः सम्यक ईरयति सम्यक म्हळ्यार लायक कोरनो चांग कोरनो ईरयति प्रेरण करतलो कसल्याक प्रेरण करतलो चांग कर्म करच्या प्रेरण करतलो परमात्माला वयरी दृढ भक्ती दवरच्या प्रेरण करतलो परमात्माला प्रित्यर्थ जावन फलापेक्षा नानशी कर्म करू प्रेरण करतलो सर्वाकय प्रेरण करतलो परमात्मुची म्हणून आमी कसले की पुर्वांत वायट केला रे ते वायटाक समजावन वायट कामादी कडेन प्रेरेपणे परमात्मान करचें जाल्यार परमात्मान आमगेले वयरचे जाळान मसरान करचें न्ही आमगेले कर्माक समजावन आमकां ह्या जन्मांत आमगेले करीन चांग वायट कर्माक प्रेरेपण करतलो तशी आनीक कसो म्हळ्यार आमगेले आंगांत दैवी आसुरी शक्ती आसा म्हळां दैवी आनी आसुरी गूण हे गुणा निमती कर्मांत इंद्रिय प्रेरेपीत जाता खंयचे दैवी आनी आसुरी गुणा निमती कर्मांत कर्म करच्याक इंद्रिय प्रेरेपीत जाता त्या वेळाक त्या दैवी गुणाक आनी आसुरी गुणाचे प्रेरेपणेक आमी पडका जाता कित्याक म्हळ्यार आमगेल्या आंगांत सात्वीक भाव चड आसल्यार सात्वीक कर्मादी कडेन प्रेरेपण मेळटा राजसीक भाव चड आसल्यार राजसीक कर्म करताची मोहम अशें जावन तेंची तामसीक दिकड चड आमगेले तामसीक गूण आंगांत चड आसले ते तामसीक गूण आमगेले निमती वायट काम करच्या प्रचोदन करता जाल्यार परमात्माक समीरणाय नमः म्हणटना हे पुरे दुश्ट कसले आमगेल्या आंगांत आस शक्ती आसुरी गुण हे पुराय निग्रह करयता निग्रह करून तो आमकां चांग कामान तुजी
मन प्रेरेपित जावची तशी सात्विक बुद्धीक तो वाडयता. तशी समीरण समीर म्हणून वायू काही म्हणटाचे वायुदेवाक तशीची परमात्माले मन कसले म्हण म्हळें वायुदेवाल इतली मनोजवम म्हणटा पळय ताका मनोजवम. तशी परमात्माल मन आदुकून येईल तो वायुदेव परमात्माल मन कसलें म्हणून ताका गोत्त आशिल्लें तितलें विंगड कोणाकय गोतना. तशें जावन परमात्मो आमगेले मनांतू मुख्य प्राणाल दुखून प्रेरेपण दिता. तशें जावन आमी मुख्य प्राणा मागचे बुद्धीर्बलम यशोधैर्यम निर्भयत्वम अरोगता म्हूण सांगून तशी आमगेले सगळेची मन मुख्य प्राणू निग्रह करता आनी चंग कामांतू प्रेरेपण करता. समीरणाय नमः. सहस्रमूर्ध्ने नमः. सहस्रमूर्ध्ने नमः आमी म्हणटाचे कसलें सहस्रमूर्ध्ने विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात परमात्मो सहस्रमूर्धा सहस्रशीर्षः पुरुषः अंगसहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात म्हणटाचे. म्हळ्यार सहस्रमूर्धाय नमः तो पुरुष सुक्तान तूं सांगची सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात तसल्यार सहस्र सहस्र म्हळ्यार कसो न्ही 1000 1000 म्हणून सहस्र म्हळ्यार अनंत मिती नातील तितले परमात्माक मिती नातील तितले शीर्ष अक्ष पायो म्हण आसता खंय. अर्जुनान विश्वरूप दर्शनांत हे पळयलां न्हय हाजे अर्थ कसो जालें म्हळ्यार परमात्मो सर्वव्याप्तो म्हूण परमात्माल विराट कल्पनी हे कशी परमात्माक सहस्र शीर्ष सहस्र पात पात म्हळ्यार पायस सहस्र अक्षस हे पुरे विराट स्वरूप परमात्माले. तशी विश्वरूप दर्शन योगांतूय सांगोस न्हय सर्वतः पाद पाणिपादम तत् सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वम आवृत्य तिष्ठती. खंय पळयल्यार तागेले हात पांय दिसता खंय अर्जुनाक खंय पळयल्यार तागेले अक्षी दोळ दिसता खंय पळयल्यार तागेलें तोंड दिसता खंय पळयल्यार तागेले कानो दिसता खंय सर्वम आवृत्य तिष्ठती. परमात्मा सर्व कडेन आवृत्त जावन सगळे लोक आवृत्त करून राबला म्हणून सांगून विश्वरूप दर्शनांतू सांगता पळय. तशी तसल्यार ब्रह्मांडांतू पिंडांडांतू मात्र न्ही अणूंतूय परमात्माला अंश आसची आस. परमात्मानातील जागो खंय आस खंय ना सर्व कडेन परमात्मा आस. परमात्मा दिसनानातील कसले असवे ना पुराय दिसतं परमात्माक. परमात्मान वचनानातील जागो खंयच्योय असवे ना परमात्मा सर्व व्याप्तो. तशें जावन पिंडांडांतूय ब्रह्मांडांतूय तो व्याप्त जावन आसा. तशें जावन परमात्माक सहस्रमूर्धा म्हणचे सहस्रमूर्धा सहस्रमात्याचो सर्व जनांगेल अंतर्यामी जावन आशिल्लो विश्वात्मा जगत्याचे आत्म सर्वत्र व्याप्त सहस्राक्ष ताका 1000 दोळे ताण पळोवचे जायना नातील कसली ना पुराय पळीत तो अशी अर्थ येता. तशी सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात म्हळ्यार हे एक श्लोकांत पुरयले सहस्रपात ताका सहस्र पायस ताण मच्छू जायना नातील जागना. तशी हाजे अर्थ सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात म्हळ्यार परमात्माक पळोवचे जायना नातील कसलें ना परमात्मान आयकना नातील कसलें ना परमात्मान वचना नातील जाग ना. तशी परमात्मा आवृत्त जावन ना म्हणल जागोय ना विश्वात्मा तशी अर्थ येता हांगा. आतां दोनी आनी एक श्लोक आयचो. आवर्तनो निवृत्तात्मा संभृतः संप्रमर्दनः अह संवर्तको वह्निः अनिलो धरणीधरः. आवर्तनाय नमः म्हणले आवर्तन म्हळ्यार कसं निरंतर घुंवचे हांगा निरंतर कसं घुंवता सृष्टीचक्र निरंतर घुंवता. हें सृष्टीचक्र निरंतर जावन गुंडायतलो तसलो कोण म्हळ्यार परमात्मा. हें सृष्टी कितली की वर्ष फुडें जावन आसच्या पुरो कितली की वर्ष नंतर प्रलय जाता वापस सृष्टी प्रारंभ जाता वापस प्रलय जाता. तशीच हे सृष्टी प्रलय हाजे मध्यंतू दिनप्रलय जलप्रलय मनुप्रलय असलप्रय जाता. तशीच ब्रह्म रुद्र इत्यादी पदविकय आवर्तन दितलो तांकां आवृत्त्यस निवृत्त्यस. तशी वापस एक नव ब्रह्म येता नव रुद्र येता जाल्यार खंयचेय पदवींतू रुद्र पदवी ब्रह्म पदवींतू कोण ब्रह्म रुद्र जावन येता पळय तांकांय आवर्तन करतलो म्हळ्यार बदलावण करतलो. एक ब्रह्मा नंतर आनी एक ब्रह्म एक ब्रह्मा नंतर आनी एक ब्रह्म तशी येवची तशी आवर्तन करतलो.
आद्य अर्थ सृष्टीचक्र गुंडायतलो कोणेय न्ही परमात्मोची म्हूण तशी अन्यक आवर्त म्हळ्यार सुळी सुळी म्हळ्यार पळय न्हंय तूं एक मस्त सुळी येता भारी भय्य ते सुळीन तूं चमकला री थंय पोवच्या जायना खंय सुळेस घुंदोरस्त थंय उदक त्या गुंडीन तूं गेल्यार आमी पाताळाक वचचें म्हणटाची थंय कोणाकय त्या फोर्साक कोणाकय पळोवन वयर वचचें जायना म्हूण तशी जिवनान तुवें मस्त कश्टाचे सुळीन तूं आसताची आमी त्या कश्टा सुळीन तूं बुडचेची सुळी म्हळ्यार बुडचेची आमकां पोवचें जायनातलें बुडचेची त्या वेळार आमी परमात्मा आवर्तनाय नमः म्हूण म्हणटना परमात्मा आमकां राखता तशी निवृत्तात्मने नमः जावो अनिवृत्तात्मने नमः म्हूण येता परमात्मो निष्पक्षपाती न्यायो म्हणलें तो कसो करता आमगेल्या कर्माच्या आधारा वयरी आमकां जन्म चांग दितर वता चांग कर्म करयतर वता कडेरी मोक्षादी कडेन व्हरता निष्पक्षपाती तो कोणाले कसले अपेक्षा ना फूल दियाची फल दियाची दुड्डू दियाची ते कसले नाका ताका तुमी त्या पळय दिल्यार हांव तुमगेले कश्ट उणी करता म्हण तो कश्ट बगचे बगू का जाल्यार कोणा तो मुक्ती मेळेल फत दिता मुक्ती वच्चे वाट दिता म्हळ्यार निश्काम कर्म कोण करता श्रद्धा भक्तीन कोण परमात्माला पूजन करता कोणा परमात्माला ज्ञान आस त्या ज्ञाना निमती कोणाक जिवना वयरी वैराग्य येयला तसल जनाक तो मुक्ती दिता तेंची निवृत्तात्मने नमः आशिल्ले आमी अनिवृत्तात्मने नमः म्हूण लेखलें म्हणजे अनी म्हळ्यार सर्व जीव मुख्य प्राणू समीत सर्व जीव तांकां अनी म्हणचे तांकां वृत्तात्मा तो सर्व जिवालांतू मुख्य प्राणालांतूय वृत्तात्मा म्हळ्यार तांतू अंतर्यामी जावन आस तशें जावन ताका निवृत्तात्मने नमः जावं अनिवृत्तात्मने नमः म्हणजे संवृतः संप्रमर्दनः संवृतः संवृताय नमः आवृत करून घेतकय तो सम्यक आवृतः तो तकाची मुचून घेतला म्हणजे निप्पोन बैसला खंय निप्पोन बैसला तो पुराय भक्तांगेल हृदयांतूची गुह्यतम जावन गुह्याति गुह्यतम जावन गोप्य जावन आसता तो तशी सम्यक आवृतः अशी सद्गुणाचे सागर जावन आशिल्लो परमात्मो तो तकाची आवृत करून घेवन खंय भक्तांगेल हृदयांतू आसता तो आमी सोदुका ताका तितलेची संप्रमर्दनाय नमः संप्रमर्दन सम म्हळ्यार संपूर्ण जावो सम म्हळ्यार समान म्हूण सकयल लेखूं येता आमी प्र म्हळ्यार प्रकृश्ट ज्ञान उत्कृश्ट ज्ञान संपूर्ण प्र म्हळ्यार ज्ञान दिवन मर्दन म्हळ्यार मर्दन करता म्हळ्यार आमकां नाश करता म्हणून बाई कसल नाश करता नाश करचे म्हळ्यार मरण दिवचें आमकां नाश करचें म्हळ्यार मारून नाश करचें दुश्टांक मर्दन करता पळय तशें न्ही आमकां म्हळ्यार कोण तागेले भक्त की तांकां सम्यक जावो सम्यक म्हळ्यार लायक जावो संपूर्ण जावन आशिल्लें प्रकृश्ट ज्ञान दिवन म्हळ्यार संपूर्ण ज्ञान दिवन कडेक खंयचेय विशया तारतम्य ना ताका निष्पक्षपाती जावन भौतीक शरीर आसा पळय आमगेलें भौतीक शरीर मर्दन करतलो भौतीक शरीर कोणालें लिंग शरीर कोणाल भंग जाता तांकां कसो मेळटा तांकां मुक्ती मेळटा तशें जावन संप्रमर्दनाय नमः म्हळ्यार संपूर्ण प्रकृश्ट ज्ञान दिवन आमगेलें भौतीक शरीर लिंग शरीर भंग करतलो मर्दन करतलो तशें जावन ताका संप्रमर्दनाय नमः नानतले आनीक लोक येता संसारांत कश्ट दिवन प्र म्हळ्यार कश्ट दिवन मर्दन दंडन करता कोणाक दुश्टांक दुष्कृत्य केलेल्या जनाक संसाराक घालता तांकां कश्ट दिता आनी मर्दन करता संप्रमर्दन आनीक संवर्तकाय नमः अहंतो अहह जावो अहम दोनी अर्थ पळयता आमी अहह म्हळ्यार दिसू उजवाडू हाका अहह म्हणटाची सुर्याकय अह म्हणटाची अहन अह्नी सुर्याकय म्हणटाची उजवाड म्हण संवर्त म्हळ्यार रात्री अहह दिसू संवर्त रात्री तशी अह आनी संवर्त दिसू रात्री करता रस्ता दिसू रात्रीचे नियामक जावन आशिल्लो परमात्मा म्हूण सांगून आमी लेखूं येता तशीच गीतेंतू तांचे अध्यायांतू सांगला न तदस्ति विना यत् स्यान्मया भूतं चराचरम म्हाका सोण ह्या चराचर जगत्यांतू
आपण जावन खंयचे जीव असना म्हळ्यार पुराय जिवान थंय आपण आसता म्हणून तशी अहसमर्थक म्हण म्हळ्यार हांगा अहम म्हण म्हळ्यार रितीर आमी घेतला री हांव म्हळ्यार रितीर घेतला री परमात्मा त्याची सांगता हांव सोडल्या री हें पिंडांड ब्रह्मांडांतूय हांव आशिल्ली देखून हें सगळे जगत्यांतू कोणेय म्हाका सोडूं ना समर्थक सर्व जिवांक हांगाचे सर्व जिवांक हांवाची प्रवर्तकू तशें प्रेरण दितलो तशें अहसमर्थकाय नमः तशी दोन्ही अर्थ करीत आमी वहनये नमः अहसमर्थको मन्नी अनिलो धरणीधरः वहनये नमः वहनी म्हळ्यार वाहकू व्हरतलो खंय व्हरतलो आमगेले कर्माक अनुसार जावन पाप पुण्य दोन्ही आमगेल करीन करयता आनी पापींक खंयची स्थान थंय व्हरता पुण्य केलेले जना खंयची स्थान थंय व्हरता तशी खंय खंय तांगेल कर्माक स्थान की थंय थंय जिवांक वाहक घेवन वतलो आनी मोक्ष योग्यांक मोक्षांक व्हरतलो तशें जावन वहनये नमः अन्य कर्तू वहनी म्हणजे अग्निकय तेजस दितलो म्हण तशी लेख वयता अनिलाय नमः अनिल म्हळ्यार सामान्य जावन अर्थ कसो न्ही अनिलाक वारे म्हूण जाल्यार निष्पत्ती नील म्हळ्यार निलयन आश्रय तशी अनिल सर्वांकय आश्रय दितलो जव अनिल तक विंगडाले आश्रय नक्का न नील न निलयन न निलयती अनिल तक कोणाले आश्रय नका म्हूण तो सर्वांकय आश्रय दिता अन्यक अनिल म्हळ्यार वारे म्हणणं वायुदेवालांतूय आश्रय वायुदेवाकय आश्रय दिवन वायुदेवाल अंतर्यामी जावन वायुदेवाल करीन हांगाचे सर्व तागेल काम करयसिता धरणी धराय नमः धरणी म्हळ्यार भूंय धरा म्हळ्यार होवन घेतिलो वराह अवतारांतू भूंय होवन येयलो वराह देव जावन आसता पळय मात्र न्ही भूंय मात्र न्ही सर्व ग्रहय तांगेले एक कक्षे म्हळ्यार स्पेस देवान तांकां दिला तांकां एक जागो दिला थंयची आसची तशी करता थंय दुखून तांणी चुकना अशी पळोवन घेता तशें जावन धरणी धराय नमः आज सांगिल्ले सर्व विष्णू सहस्रनामाचे विषय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता कृष्ण